नमस्कार, प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आपण अगदी सतत असंच ऐकत आलोय ना की बाबा आपण सतत चांगले पॉझिटिव्ह विचार करायचा आणि सतत चांगलं चांगलं बोलायचं की चांगलंच त्याच्याने होईल, वास्तू पुरुष तथाच तू म्हणत असतो, म्हणताना सगळं चांगलं होईल असं आपण सतत ऐकत आलेलो आहे। तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर सांगा, मी माझं मत तुमच्याबरोबर शेअर करते। एक तर ही जी गोष्ट आहे ना की सतत चांगला विचार करावा किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग करावं आणि त्याच्यामुळे काय आपल्या वाटेला निगेटिव्ह किंवा काही दुःख येत नाही असं नाही आहे। पण एक माझा असा विश्वास आहे की सतत आपण पॉझिटिव्ह विचार किंवा चांगला विचार करायला हरकत नाही आहे। येतात निगेटिव्ह विचार किंवा कधीतरी काहीतरी वाईट वाईट म्हणतो ना आपण, तसे विचार येतात, पण कारण काहीतरी आपण बघितलेलं असतं, वाचलेलं असतं आणि मग कधीतरी आपण असं आपल्याला वाटतं की अरे बापरे हे आपल्याबरोबर पण होणार आहे किंवा काही कोणाचं आजारपणाबद्दल असं। तर मी माझं आपलं मत तुम्हाला शेअर करते की खरं आहे की आपण म्हणतो की सगळंच पॉझिटिव्ह विचार करावा, चांगलं चांगलंच बोलावं, तर त्याच्याने सगळं चांगलंच होतं। तर माझं असं माझं मत आहे की चांगलं तर होतंच, नाही असं नाही आहे। आजपर्यंत काय म्हणतात ना, देवाच्या दयेने म्हणा, त्याच्यानंतर आपल्या संस्कारांनी म्हणा किंवा आपल्या वर्तवणुकीमुळे तर चांगलंच झालं आहे आजपर्यंत। पण छोटी मोठी दुःख आयुष्यात काही ना काही अशा गोष्टी होतात। तर मला असं वाटतं की जर आपण पॉझिटिव्ह राहिलो तर जे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात ना आपल्या वाटेला, तर ते आपण इझिली म्हणा किंवा काहीतरी हिमतीने म्हणा किंवा असं वेगळ्या पद्धतीने आपण ते हँडल करू शकतो किंवा ती पॉवर आपल्यात येते। आणि जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत किंवा चालू आहेत किंवा काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे असंही जेव्हा वाटतं तेव्हा आपण त्या दृष्टीने सतर्क राहतो किंवा त्याच्यावर खंबीरपणे मार्ग काढू शकतो। आणि असं माझं मत आहे की काहीतरी एक महान शक्ती आहे, तिला आपण आपल्याबरोबर सतत महसूस करावं किंवा ती सतत आपल्याबरोबर आहे असं जर आपण विचार केला तर येणारे प्रॉब्लेम्स पण आपण इझिली हँडल करू शकतो। आणि देव आहे, निसर्ग आहे असं आपण जे म्हणतो ते खरंच आहे। आणि पूर्वापार सांगितल्याप्रमाणे की बाबा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पण देवाचे आभार मानावे आणि जे काही वाटेला आमच्या देव देईल तर ते आम्हाला सामर्थ्य देते सगळं व्यवस्थित हँडल करायचं। म्हणजे कुठल्याही जास्त सुखाने किंवा आनंदाने त्याचा अतिरेक होऊन त्याला काय म्हणतो ना आपण नजर लागणे म्हणा किंवा आपल्याच चुकीमुळे म्हणजे नजर लागणे इन द सेन्स कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केलात की तो योग्य नाहीच। आणि त्यामुळे सगळ्या बाबतीत समतोल ठेवून वागण्याची आपल्याला बुद्धी द्यावी देवाने, असं जर आपण दृष्टिकोन ठेवला ना तर सुखातही आपण तेवढेच काय म्हणतो ते सुख व्यवस्थित उपभोगू शकतो। आणि दुःख पण आपल्या वाटेला आलं, काही वाईट घटना घडली तर ते पण आपण पुष्कळ समर्थपणे हँडल करू शकतो असं माझं मत आहे। तुम्हालाही त्यात काय वाटतं आहे ते मला तुम्ही नक्की माझ्याबरोबर शेअर करा। मोठ्या बहिणीचा मुलगा शुभम, त्याची एंगेजमेंट सेरेमनी आम्ही मस्त छान एन्जॉय केली। मुश्किलों में है ये दिल मेरा, मानो तेरी सूरत की है चांदी 100% मेरे दिल का सोना निखरा। ये तेरी चांद वालियाँ होठों पे गालियाँ, ये तेरी चांद वालियाँ होठों पे गालियाँ, सोचने का मौका ना दिया मैं तो तेरे पीछे
पीछे खो लिया, मेरे पीछे खो लिया। कजरा मोहब्बतवाला हा मी जो वुमन्स डेला डान्स केला होता ना, तो आधी मी साखरपुड्याच्या प्रोग्रामला केला होता. फक्त काही स्टेप्स वेगळ्या होत्या आणि ड्रेस वेगळा होता. बाकी डान्स तोच होता. कारण इतकं काय म्हणतात ना, अथक प्रयत्नांनी डान्स बसवला होता. तर तो छान पण झाला होता, छान बसवला गेला होता. म्हणून परत दुसऱ्यासाठी कष्ट नाही घेतले. One eternity later. साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही आलोय बहिणीकडे पलावा सिटी. अशा दिसत आहेत ना बिल्डिंग सगळ्या जाळं पसरल्यासारखं बिल्डिंगचं. क्रिकेटची मॅच चालू. रात्रीचा पलावाचा नजारा. स्टेडियम तर दिसतच आहे व्यवस्थित. हे बघ कसे लाईट चांदण्यासारखे बारीक बारीक. शांत निरभ्र आकाश.
लता मंगेशकर गावाला वाजलं गाणी. मला वाटलं माईक काढायला आले की काय. साखरपुड्याचा प्रोग्राम एकदम मस्त एन्जॉय करून गेलो पलावाला दुसऱ्या बहिणीच्या घरी. आणि तिथे तर काय एकदमच धमाल, खाणं पिणं खेळणं, त्याच्यानंतर रील बनवले आणि खूप एन्जॉय केलं. मी पण कराओकेवर गायली, किती भयंकर आहे ते बघा. आणि रात्री आम्हाला झोपायला खूप उशीर झाला कारण बराच वेळ आम्ही बसलो इन तसेच गप्पा गोष्टी करत बसलो होतो. आणि एकंदर छान. तुम्हाला पण आवडला की नाही व्हिडिओ कळवा.